कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोग विशिष्यते. भगवंत म्हणतोय, ज्ञानपूर्वक कर्मसन्यास आणि निष्काम कर्मयोग हे दोन्ही मार्ग मोक्षदायक आहेत. परंतु या दोन्हींपैकी म्हणजे कर्मसन्यासापेक्षा निष्काम कर्मयोग कधीही चांगला. आता याच्यामध्ये संन्यास हा शब्द जो आहे तो आपल्या सर्वांना परिचित आहे. भारतीय परंपरेमध्ये या चार अवस्था सांगितलेल्या आहेत. ब्रह्मचर्य अवस्था आहे, गृहस्थाश्रम अवस्था आहे, वानप्रस्थाश्रम आहे आणि संन्यास आहे. हे चार आश्रम त्या त्या टप्प्यानुसार, जेव्हा शिकण्याचं वय आहे तेव्हा ब्रह्मचर्य आश्रम, नंतर गृहस्थाश्रम, नंतर वानप्रस्थ आणि नंतर संन्यास. तर तो संन्यास का घेतला जातो की आता तुम्ही प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी प्राप्त केलेल्या आहेत. आता ह्या मनुष्य जन्माचं जे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टासाठी ज्ञान प्राप्ती करणं आवश्यक आहे. आणि ज्ञान प्राप्तीसाठी त्याग हा फार महत्वाचा आहे. तो त्यागातला पहिला भाग म्हणजे भौतिक त्याग जो आहे त्याची सुरुवात म्हणजे संन्यास आश्रम. उद्दिष्ट काय आहे, कुठे पोहोचायचं आहे, तर ज्ञान प्राप्ती करून घ्यायची. कुठलं ज्ञान? आत्मज्ञान, सेल्फ रिअलायझेशन जे आहे, स्वतः त्याचा अनुभव घेणं. शाब्दिक ज्ञान नव्हे. आपण दरवेळेला हा विचार ठेवत असतो की शब्दांवाटे जे ज्ञान मिळतं याला माहिती असं म्हणता येईल. आणि ज्या माहितीच्या जोरावर आपण चिंतन करतो, मनन करतो, निधिध्यास करतो, ते प्रत्येक गोष्ट जीवनामध्ये उतरवून पाहतो आणि त्यानंतर जे आपलं आपल्याला होतं ते ज्ञान. किंवा दुसरा पर्याय की सद्गुरूंच्या कृपेने ह्या ज्या सगळ्या स्टेप्स आहेत, श्रवण मनन निधिध्यास, ह्या सगळ्या स्टेप्स बायपास होऊन त्या कृपेने हे ज्ञान ताबडतोब होतं. हे ज्ञान अनुभवातून आलेलं आहे, अनुभवलेलं आहे. आणि हे अनुभवल्यानंतर त्यातले ज्या मिथ्या गोष्टी आहेत त्याची जाणीव होते आणि ते खरं आत्मज्ञान. मग त्यासाठी तो संन्यास आहे. आता इथे अर्जुन प्रश्न असं विचारतोय की संन्यास की कर्म. थोडक्यात आपल्या भाषेत आपण याला आपल्या पुरतं विचार करायचं म्हणलं तर डिटॅचमेंट की अटॅचमेंट. सगळ्यांपासून सर्वसंग परित्याग करायचा आहे की ऍक्शन ओरिएंटेड राहायचंय, प्रत्यक्ष कृती करत राहायचे, नेमकं काय योग्य आहे. आणि ते एक्सप्लेन करताना भगवंत असं म्हणतोय की दोन्ही मार्ग हे एकाच डेस्टिनेशन कडे घेऊन जाणारे आहेत. आपण दरवेळेला बघतो स्वामीजींनी हा विचार आपल्याला सांगितलेला आहे. कर्मयोग असो, भक्तियोग असो, राजयोग असो किंवा ज्ञानयोग असो, हे चारही योग एकाच ध्येयाकडे नेऊन जाणार आहेत. आत्मज्ञानाच्या, परमेश्वराच्या कृपेच्या प्राप्तीच्या. चारही मार्ग तिथनच जाणार आहेत. मग कर्मयोग काय करतो? तर कर्मयोग चित्ताची शुद्धता करतो. चित्त शुद्ध झाल्यानंतर भक्ती करण्यात अर्थ आहे. जर चित्त शुद्ध नसेल, आपण मागच्या हे उदाहरण पाहिलं होतं, जर चित्त शुद्ध नसताना आपण परमेश्वराचं नाव घ्यायला लागलो, की नाव घ्यायला लागले की 100 विचार यायला लागतात. कारण चित्त अशुद्ध आहे. विचारांची शांतता अजून झालेली नाही. अनेक वासना अजूनही ह्या चित्तामध्ये जागृत आहेत. त्याच्यामुळे ती भक्ती जी आहे ती त्या समर्पण भावनेने होत नाही. म्हणजे आपण अनुभव अनेकांनी घेतलेला असेल की आपण एखाद्या डोंगरावरती, गडावरती चालत चालत जेव्हा डोंगरावरती चढतो त्याला थकतो वरती जाऊन. आणि अशा थकलेल्या अवस्थेत की जिथं आता फक्त श्वास घेणं इतकंच आवश्यक आहे, आपल्याला बोलायची सुद्धा इच्छा नाहीये, इतके दमलेलो आहोत, अशा वेळेला आपल्या डोक्यातले विचार हेही शांत झालेले असतात. आणि कदाचित, हा माझा विचार आहे, तो कितपत बरोबर असेल माहित नाही,
पण असं चित्त शांत झाल्यानंतर भगवंताला जेव्हा काही मागितलं जातं किंवा तुझा आशीर्वाद असू दे, तुझी कृपा असू दे, त्यावेळेला ती कृपा लवकर होत असावी. कारण चित्त शांत झाल्यानंतर भक्ती ताबडतोब फलद्रूप होण्याची शक्यता जास्ती आहे. म्हणून कर्मयोग जो आहे तो चित्ताची शुद्धता करतो, वासनेंना शांत करतो, विचारांना शांत करतो. आपण बघा अभ्यासाच्या वेळेला सुद्धा असं सांगतो, की अरे लक्ष देऊन अभ्यास कर. म्हणजे काय? की अभ्यास सोडून कशाचाही विचार करू नकोस. म्हणजे लक्ष देऊन अभ्यास कर. तर तो अभ्यास लक्षात राहील. अगदी तीच अवस्था आहे. त्यात काही वेगळं अशातला भाग नाही. आपण व्यवहारात सुद्धा ह्या गोष्टी वापरतो. किंवा आपण कोणालाही म्हणतो, "अरे, कामात जरा लक्ष दे." म्हणजे काय? तर तो काम सोडून इतर ठिकाणी सगळीकडे लक्ष देत असतो. त्यामुळे त्याचं काम व्यवस्थित होत नाही. तीच गोष्ट भक्ती योगाच्या बाबतीत होते, की जेव्हा परमेश्वराचं नाव घ्यायचं आहे, पण लक्ष इतक्या ठिकाणी भरकटलेलं आहे. मग ते नाव घेऊन फक्त शारीरिक कृती घडते. म्हणून कर्मयोग का करायचा? तर ती चित्ताची शुद्धता होणं अपेक्षित आहे. चित्त शांत होणं आवश्यक आहे. विचार थंडावणं आवश्यक आहे. मी ज्यावेळेला माझ्या पलीकडचं जग पाहतो, माझ्यापेक्षा गरीब लोकांकडे पाहतो, माझ्यापेक्षा जास्त दुःखी लोकांकडे पाहतो, त्याला माझं चित्त आपोआप शांत होतं. अरे, माझी दुःख त्यांच्यापेक्षा खूप छोटी आहेत. हे तर किती मोठ्या संकटात आहेत. आणि आपोआप मग माझ्या दुःखांची जी काही आंदोलनं मनामध्ये चालू असतात, हे आपोआप शांत होतात. म्हणून 4 लोकात जाणं, परिस्थिती वेगवेगळ्या अनुभवणं, हे त्यासाठी आवश्यक आहे. मग अशी चित्ताची शांतता झाली, की भक्ती करण्यामध्ये अर्थ आहे. मग परमेश्वरामध्ये त्याच्यावरती त्याचं नाव घेणं, अजून काय पूजापाठ करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या अनुषंगाने येतात. आणि निश्चित त्याच्यातूनही आपली पवित्रता जी आहे, ती अधिक वृद्धिंगत होते. आणि अशी पवित्रता वृद्धिंगत झाल्यानंतर, चित्त शुद्ध झाल्यानंतर राजयोग करणं फार सोपं आहे. कारण मन एकाग्र होतं. कारण आता एकाग्र कशावर करायचं हे निश्चित झालेलं आहे. आणि असं एकाग्र मन हे सर्वार्थाच्या सगळ्याच गोष्टींचं साधन आहे. मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण. हे असं एकाग्र मन झालं की सगळ्या सिद्धी आपोआप आपल्या पायापाशी येऊन थांबतात. त्यासाठी वेगळं काहीच करायची गरज नाही. आणि अशा एकाग्र मनाने ज्यावेळेला आपण परमेश्वराचं चिंतन करायला लागतो, त्याला आपोआप ज्ञान होतं. कारण ज्ञान बाहेर नाहीच आहे. परमेश्वराबाहेर शोधण्याची गोष्ट नाहीच आहे. स्वामीजी असं म्हणतात, की आपण सर्वच त्या अमृताचे पुत्र आहोत. म्हणजे आपल्यामध्ये हे तेच अमृत आहे. स्वामीजी म्हणतात, की अमृताचा समुद्र आणि अमृताचा एक थेंब दोघंही एकच काम करणार आहेत. त्यामुळे तो परमेश्वर ज्याला आपण परमात्मा म्हणतो आणि आपण जो जीवात्मा आहे, ह्यामध्ये तसा भेदाभेद काहीच नाही. पण ही जी वरची वल्कलं चढलेली आहेत, जी आवरणं चढलेली आहेत संस्कारांची, जी पुटं चढलेली आहेत, ही पुटं जशी-जशी बाहेर पडायला लागतील, गळून पडायला लागतील, तसं-तसं मग आपल्यातलं ओरिजिनॅलिटी जे आहे, आपलं स्वत्व जे आहे, ह्याची जाणीव व्हायला लागते आणि त्याला ज्ञान म्हणायचं. म्हणून भगवंत म्हणतो, की कर्मयोग केला तरी तिथेच पोहोचणार आहात आणि संन्यास योगाने जरी गेलात, तरी तिथेच पोहोचणार. जरी तुम्ही एक-एक गोष्टींचा त्याग करत गेला, तर काय उरणार आहे? तर परमेश्वर एकमेव गोष्ट उरणार आहे. कारण त्याचा त्याग करताच येऊ शकत नाही. कारण त्याच्याशिवाय कशाचंही अस्तित्वच नाही. म्हणजे आपण दरवेळेला जे एक उदाहरण घेतो, टीव्हीवरती चालू असलेलं चित्र, त्याच्यावरती चालवलं असतं चित्र वेगवेगळ्या पद्धतीनं दिसत असतं, वेगवेगळ्या भावना त्याच्यामध्ये आहेत. परंतु जर ते चित्र बंद केलं, तर टीव्हीचं अस्तित्व आहे का? आहे ना. आणि टीव्ही शिवाय चित्रच दिसू शकत नाही. तसंच परमेश्वर याचं अस्तित्व कधीही नाकारता येणार नाही आणि त्याच्याशिवाय काही नाहीच आहे. म्हणजे कुठल्याही मार्गाने जरी गेलात, तरी भगवंत असं म्हणतो, की तू एकाच ध्येयापर्यंत पोहोचणार आहे. पण पुढे तो असं म्हणतो, "तयोस्तु कर्मसन्न्यासात कर्मयोग विशिष्यते." पण त्यातल्या त्यात जर तू मला विचारलंस, तर काय करणं अपेक्षित आहे? तो म्हणतो कर्मयोग हा जो आहे, हा विशेष आहे. आता आपण मागे अनेकदा हा पाहिलेला भाग आहे. कर्मयोग हा वेगळा भाग आहे आणि कर्म करणं हा वेगळा भाग आहे. म्हणजे आपण जे कर्माचे भोग वगैरे असं जे म्हणतो, तो वेगळा भाग आहे.
आणि कर्मयोग हा वेगळा भाग आहे, जो आपण स्वतंत्ररित्या भगवद्गीतेतला अभ्यासला आहे. की हे कर्म त्या भगवंताशी जोडता यायला पाहिजे. म्हणजेच थोडक्यात निष्काम कर्मयोग घडला पाहिजे किंवा निष्काम कर्म घडलं पाहिजे. आणि तेच इथं भगवंत इथे सांगतो की कर्माचा संन्यास म्हणजे कर्म सोडून देण्यापेक्षा, कर्माचा त्याग करण्यापेक्षा श्रेयस्कर काय असेल, तर तो निष्काम कर्मयोगाचा भाग आहे. कारण आपण श्वास घेतो तो तो बंद करू शकत नाही. तो बंद केला की आपण मरणार. मग श्वास घेणं हे सुद्धा कर्म आहे. मग श्वास घ्यायला लागले की विचारांचं काहूर माजणार, कर्म आहे. कारण कर्म हे केवळ शारीरिक नाही, मानसिक आहे, वैचारिक आहे. मग ही सगळी कर्म होतच राहणार आहे. त्याच्यापासून पळ काढून काहीच होणार नाही. की आता मी जीवनाला वैतागलो म्हणून मला संन्यास घ्यायचा आहे किंवा मला डिटॅच व्हायचं, ह्या सगळ्यांपासून बाजूला पडायचं आहे. त्यापेक्षा माझं प्रत्येक कर्म हे निष्काम भावनेनं, निष्काम ह्याचा अर्थ काय म्हणूया आपण, विदाउट एनी एक्सपेक्टेशन, त्याच्यामधनं आपल्याला कशाचीही अपेक्षा नाहीये, अशा रीतीने ते कर्म करायचं आहे. जे आपण पूर्ण ब्रह्म उपक्रमातही पाहिलं की आपण करायचं आणि विसरून जायचं, त्याचा विषय आपल्या मनातही विचार येऊन द्यायचा नाही. की जे झालं ते भगवंताच्या इच्छेने झालं, विषय संपला. जेव्हा आपण त्याची आंदोलनं आपल्याच मनामध्ये उमटवायला लागतो, तर एक संभव असाही आहे, म्हणजे ते आंदोलन येणं काही चुकीचा भाग नाही, परंतु त्यातला एक भाग असाही आहे की त्याचाही आपल्याला अहंकार व्हायला लागतो. आणि या अहंकारामध्ये मग आपल्याला असं वाटतं की आपण काहीतरी वेगळे आहोत, आपण काहीतरी विशेष आहोत. इतरांना जसे आपल्याला अनुभव येत नाही तसे आपल्याला येतात. आणि मग आपण म्हणतो सेवेचा सुद्धा अहंकार येतो. का? कारण आपण त्या सेवेविषयी सातत्याने विचार करत असतो, सातत्याने बोलण्यात आपला तो विषय असतो. पण तो तिथपर्यंत मर्यादित न राहता मग आता मग लोक त्याच्यावरती आपल्याला कौतुकाने म्हणणार, अरे वा तुम्ही किती छान सेवा करताय. आपल्यालाही असं वाटायला लागतं, बघा त्याच्यापेक्षा माझी सेवा किती आहे. आणि हळूहळू त्या सेवेचाच अहंकार निर्माण व्हायला लागतो. कारण मन आपलं असंच आहे. आपण जेवढं त्याला दाबून ठेवण्याचा प्रयत्न करू, तेवढं ते अधिक वेगाने आपल्याशीच गेम करतं. आपल्याशीच एक खेळ खेळत असतो. जसं लहान बाळाशी आपण ज्याला खेळतो, आपल्यालाही माहिती असतं आपण खोटं-खोटं खेळतोय. पण त्या बाळाला थोडी माहिती आहे ते खोटं आहे. तो बिचारा त्याच्यामध्ये गुंतलेला असतो आणि त्याला वाटतं हेच खरं आहे. तसंच जेव्हा आपण त्या मनाला दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतो, अरे असं नाही करायचं, नाही करायचं, नाही करायचं. मग ते असं नाही करायचं हे विचारच नाही करत. नाही शब्द काढून टाकायचं आणि तो म्हणतो असं करायचं. आणि मग हळू त्याच्यातच गुंतायला लागतो. आणि मग आपल्याला वाटतं बघा, मग आता माझं मन त्याचाच विचार करतंय. त्याचाच विचार करतंय इथपर्यंत ठीक आहे. पण त्याच्यातच गुंतलंय हे घातक होऊन जातं आणि मग अहंकाराची जागृती होते. आयडेंटिटी जी आहे, स्वतःचं काहीतरी वेगळेपण त्या गोष्टीमध्ये यायला लागतं. त्यामुळे निष्काम कर्मयोग असा शब्द भगवंतांनी इथं वापरलेला आहे. निष्काम पाहिजे. काम याचा अर्थ वासना. एखादी मी गोष्ट केली की त्याने मला छान म्हणलं पाहिजे किंवा आता परत हाच आपण जे मागच्या वेळेला दर वेळेला पाहत आलो, थोड्या गोष्टी डिफरन्शिएट करून पाहायच्या. त्याच्यातली सत्यता काय आहे जी आहे ना ती पाहिजे. म्हणजे एक आहे की मी टीव्ही पाहतो. हे बरोबर आहे का चूक आहे? बरोबर वाक्य आहे. काही त्याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. मी कोणत्या संदर्भाने त्या वाक्याकडे पाहतोय हे जास्ती महत्वाचं आहे. केवळ व्यवहार म्हणून जर पाहिजे असेल तर मी टीव्ही पाहतो यात काहीच चूक नाही. पण जेव्हा आध्यात्मिक दृष्टिकोनातून मला पाहिजे त्याला मी टीव्ही पाहतो हे वाक्य चूक आहे. म्हणजे आपण कोणत्या संदर्भाने त्या वाक्याकडे जातो किंवा त्या घटनेकडे पाहतो हे जास्ती महत्वाचं आहे. व्यवहारात आपल्याला वागावं लागतं, बोलावं लागतं, ओरडावं लागतं, रडावं लागतं. सगळ्या भावना आपल्याला कराव्या लागतात. त्यात काही चुकीचं आहे असं अजिबात नाही. मागच्याही वेळेला आपण माहिती आहे दुसऱ्या अध्यायात सुद्धा पाहिलेलं आहे. या अर्जुन विचारतो, की असं तू सांगितलेलं ज्ञान प्राप्त झालेला माणूस असतो कसा? बोलतो कसा? तर भगवंत म्हणतो काही नाही, तो सामान्य माणसासारखाच असतो. पण तो कशातही रमत नाही, कशातही नसतो. हेच त्याचं वेगळेपण आहे. तो सगळं करतो. सगळं सामान्य माणसासारखंच करतो. पण तरी सुद्धा तो सामान्य नसतो.
म्हणून आपल्या लाईफमध्ये सुद्धा आपण हा प्रयत्न, जर आपल्याला सुखी व्हायचं आहे, आनंदी व्हायचं आहे, कुठल्याही आयुष्यातल्या गोष्टींचं रिग्रेट आपल्याला होता कामा नये असं जर वाटत असेल, तर आपण निष्काम कर्मयोग करावा असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि ह्याचं विश्लेषण करताना ज्ञानेश्वर माऊली एक फार छान दृष्टांत देतात. ते म्हणतात, तरी जाणा नेणा सगळा हा कर्मयोगी कीर प्रांजळा, जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी. की जसं ज्ञानी असो अथवा अज्ञानी असो, जाणा अथवा नेणा, अशा सगळ्यांसाठीच हा कर्मयोगी कीर प्रांजळा, हा कर्मयोग करणं ज्ञानी आणि अज्ञानी दोन्ही माणसांसाठी सोपा आहे. जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी. जसं पाण्याचा जो प्रवाह आहे, नदी जी आहे, त्या नदी ओलांडण्यासाठी जी नाव असते, होडी, ही होडी सगळ्यांसाठीच समान काम करते. तशी हा कर्मयोग जो आहे, हा त्या नावेसारखा आहे, ज्याचा आधार घेऊन कोणीही व्यक्ती, तो ज्ञानीच असायला पाहिजे अशातला भाग नाही, ज्ञानयोग इथपर्यंत तो नाही पोहोचला तरी चालेल, पण कर्मयोगाच्या माध्यमातून ती नाव जी आहे ती त्याला पुढच्या मार्गाला नेईल. तैसे सारासार पाहिजे, तरी सोहपा हाची देखीजे, येणे संन्यास फळ लाहिजे अनायासे. हे संन्यासाचं काय उद्दिष्ट आहे? ज्ञानप्राप्ती. त्याच्यासाठी त्यांनी सर्वसंग परित्याग केलेला आहे. तसं माऊली म्हणतात की तैसे सारासार पाहिजे, म्हणून सारासार विचार करता, तरी सोहपा हाची देखीजे. हा जो कर्मयोग आहे, निष्काम कर्मयोग, कर्मयोग हा निष्कामच आहे हे लक्षात घ्या आपल्याला, की त्या गोष्टीला कर्माचं भगवंताशी जोडायचंय. प्रत्येक कर्म कुठलंही, चांगलं असो वाईट असो, मी एखाद्याला रागावला तरी ते मनातल्या मनात हेच सांगायचंय, हे पण भगवंताचीच कृपा आहे. प्रत्येक गोष्टीला भगवंताशी जोडत जायचं, आपोआप चित्त शुद्ध व्हायला लागतं. वेगळं काहीच करायची गरज नाही. तरी सोहपा हाची देखीजे, सगळा सारासार विचार करता संन्यास, कारण संन्यास धर्म सोपा नाहीये. आपण अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत, की संन्यास धर्म घेतल्यानंतर पाचच घरी भिक्षा मागायची. त्याचा धर्म आहे. एका गावात 3 दिवसापेक्षा जास्त राहायचं नाही. झोपण्यासाठी गाद्या बिद्या पांघरुणं बिंगरुणं काही घ्यायचं नाही. डास चावले चावून द्यायचे, किंवा अन्य प्राण्यांची भीती आहे, सगळं सहन करायचं आहे. उद्या आपल्याला जाऊन म्हणलं इथनं जाऊन हिमालयात जाऊन राहा, शक्यच होणार नाही आपल्याला. कारण आपण ज्या परिस्थितीत आता वाढलेलो आहोत, आपल्या मनाची जी अवस्था आहे, तिथून आपल्याला हे शक्य होणार नाही. आणि जे भगवंतानी अर्जुनाला सांगितलंय, की तू इथून उठून त्या हिमालयात जाशील तपस्या करायला, आणि तिथे जाऊन इथला कुरुक्षेत्रावरचा विचार करत राहशील, की काय चालू आहे तिथं, आता कोणी कोणाला मारला असेल. जर तुझं मन अजूनही त्याच्यामध्ये गुंतलेलं आहे, तर तू केवळ बाहेरून एखादी कृती करून काहीच उपयोग होणार नाही. म्हणजे संन्यास हा घेणं हे इतकं सहज साध्य नाही. तो सगळ्यांना जमतो असं नाही. ज्ञानेश्वर माऊलींच्या वडिलांचंही उदाहरण आपल्याला माहिती आहे, आई वडिलांचं. प्रसंगाने म्हणा, परिस्थितीने म्हणा, त्यांना पुन्हा प्रपंचात येणं भाग पडलं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, मला एकट्याला वाटून उपयोग नसतो, समाजालाही त्या गोष्टींची काय म्हणूया आपण त्याची, त्यातलं गांभीर्य कळलं पाहिजे, त्यातलं गरज कळली पाहिजे. मी एकटं घरातल्यांना म्हणलो आता तुमचा माझा काही संबंध नाही, आपल्याला वेड्यात काढतील. ही अवस्था ती निर्माण होणं जास्ती आवश्यक आहे. म्हणून माऊली असं म्हणतात, तैसे सारासार पाहिजे, तरी सोहपा हाच देखीजे, येणे संन्यास फळ लाहिजे अनायासे. की असं जर तुम्ही हा निष्काम कर्मयोग केला, तर ह्यातूनही तुम्हाला हा संन्यास धर्मातला जे त्याचं फळ आहे, लास्ट डेस्टिनेशन आहे, त्याचीच प्राप्ती होईल. आणि म्हणून आता मी तुला
पुढच्या गोष्टी सांगतो. त्यामुळे जर एखाद्या गोष्टीपासून आपल्याला डिटॅच होणं जमत नसेल, जी अटॅचमेंट आहे ती भगवंताला जोडून द्यायची. की माझं मी ह्या गोष्टीमध्ये गुंतलेलो आहो. मला एखादा पदार्थ प्रचंड आवडतो की त्याच्याशिवाय मी राहूच शकत नाही. मला कळतंय की मला हे नाही करायला पाहिजे. माझं मन त्याच्याकडे ओढ घेत आहे. तर त्यालाही भगवंताशी जोडून द्यायचं आणि इतकं जोडायचं की त्याच्यामध्ये मग सेल्फ आयडेंटिटी जो आहे, अहंकार जो आहे, मीपणा जो आहे तो त्याच्यामध्ये जोडायचा नाही. मला खायचं म्हणायचंच नाही. आपण देवाला नैवेद्य किती देतो? वाटीभर. आपण जेवायला किती घेतो? ताटलीभर. म्हणजे जेवढं देवाला देतो तेवढाच त्याचा भोग घ्यायचा. गोड खायला आवडतंय ना तुम्हाला? भरपूर खा. किती? देवाला देतो तेवढं. एखादी गोष्ट करायला आवडतीये, हरकत नाही. नाही त्यातनं डिटॅच होता येते, काही प्रॉब्लेम नाही. किती करायची? जेवढी देवाला द्याल तेवढीच. आणि असं करायला लागल्यानंतर कळेल की आपलं मन आपलं किती त्रास द्यायला लागतं. कारण त्याला हे सहन होत नाही या गोष्टी. सोपं नसतं ह्याही गोष्टी करणं. कर्मयोग, निष्काम कर्मयोग आपण म्हणतोय, पण तोही करणं काही तितका सोपा नाही. म्हणून मग आता भगवंत पुढे एक्सप्लेन करणार आहे की कशा प्रकारे हे करायचं आहे. आणि मग तो असं म्हणतो, नेयः सह नित्य संन्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति निर्द्वंदो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. की जो कोणाचाही द्वेष करत नाही, कोणत्याही विषयाची इच्छा करीत नाही, तो नित्य संन्यासी जाणावा. मग अर्धा श्लोकाचा अर्थ काय? की याची कशावरतीही वासना अडलेली नाही. वस्तू नाही, पदार्थ नाही, व्यक्ती नाही, परिस्थिती नाही, कशाशीही. जो कशाचाही द्वेष करत नाही. द्वेष याचा अर्थ डिसलाईक थोडक्यात. हे आवडत नाही मला, ते आवडत नाही मला. हे जे आहे, असं कुठल्याही प्रकारचं ज्याविषयी द्वेष करत नाही. आपण हे दुसऱ्या अध्यायामध्ये हा शब्द पाहिलेला आहे, राग द्वेष. राग याचा अर्थ त्यावेळेला प्रिय, लाईक अँड डिसलाईक. जो कोणाचाही द्वेष करत नाही कसल्याही गोष्टीविषयी. हे काय दिले आणून मला, तुम्हाला कळत नाही का मला सेवा करायची आहे, असं जे आपण करतो. तर जो असं कोणी करत नाही, तो नित्य संन्यासी आहे असं जाणावं. म्हणजे ही जर भगवंतांनी सांगितलेली व्याख्या लक्षात घेतली तर आपल्याला कळेल की संन्यास किती अवघड आहे. जे समोर येईल त्याला ऍक्सेप्ट करायचं, जसं येईल तसं स्वीकारायचं. सोपं नाहीये. जशी माणसं समोर येतील ती स्वीकारायची. जेवायच्या वेळेला जे समोर येईल ते स्वीकारायचं. कसली कुरकुर नाही करायची, काही बोलायचं नाही, शांत राहायचं. पण शांत म्हणजे फक्त वरून शांत नाही, आतूनही शांत. नाही तर वरून शांत आहे, आतून चाललेत दोन चार शिव्या हसडणं, काही उपयोगाचं नाही त्यातला. अवघड आहे. निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. कारण अर्जुना, राग द्वेष द्वंद्व रहित पुरुष अनायासे संसार बंधनापासून मुक्त होतो. थोडक्यात ज्याचा बँक बॅलन्स झिरो, तो मुक्त. राग प्रिय गोष्टींची वासना ठेवणं, क्रेडिट करणं, पैसे जमा करत राहणं. पुण्य, मला पुण्य हवंय, मला पुण्य हवंय, पुण्य हवंय म्हणून मी एक एक गोष्ट करत राहणं, राग आहे. आपल्याला त्याची वासना आहे, त्याची इच्छा आहे की मला हवंय पुण्य. कशासाठी हवंय? काय करायचंय पुण्य घेऊन? नाही, पुण्य केलं की मला सुख मिळेल, सुखाची प्राप्ती होईल. कशासाठी सुख हवंय? अजून छान माझं आयुष्य जाईल. आता जे आहे त्यापेक्षा अधिक चांगलं मला आयुष्य मिळेल. आज मी कदाचित साध्या चारचाकीत फिरत असेल, उद्या अजून लक्झरी कार मिळेल मला. आज कदाचित नुसतीच लक्झरी असेल, उद्या नोकर चाकर येतील माझ्या आयुष्यामध्ये. आणखीन सुख, आणखीन सुख. या सुखासाठी माझी धडपड चालू आहे. आपल्या आयुष्यात स्वतःलाच प्रश्न विचारून बघा, हे मला का हवंय? करायची आहे. मनाला शांत करण्याचा एक साधा पर्याय पण असा आहे, अर्थात तो म्हणायला साधा आहे, करणं सोपं नाहीये. की एखादा मनाला वाटतं की नाही आता मला हे करायचंच आहे, त्याला म्हणायचं ठीक आहे, करायचंय आपल्याला. का करायचंय?
तो म्हणेल हे असं असं केलं की असंच होणार आहे. हे का हवंय मग तुला? असं करत करत त्याला फार खोदून 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 उलटे फक्त प्रश्न विचारत राहायचे. बघा तो आपोआप शांत होतो. आत्ता मला या क्षणी खूप राग आलेला आहे. का राग आलाय? नाही मला ते आवडलेलं नाहीये. का आवडलेलं नाही तुला? नाही माझ्या मनाप्रमाणे ते घडत नाहीये. मग माझ्या मनाप्रमाणे का घडत नाहीये? नाही ते असं-असं झालंय म्हणून घडत नाही. असं करत करत गेलं की आपोआप मन शांत होतं. आपण सध्या जे मोबाईल इतक्या मोठ्या प्रमाणात वापरतो, आपल्याला वाटतं काय होणार आहे त्याने? स्टेटसवरती व्हिडिओ ठेवा, अजून काय-काय ठेवलं जातं, सोशल मीडिया वापरलं. आपण रिएक्टिव्ह बनत चाललो आहोत. प्रत्येक गोष्टीला माझी एक रिएक्शन असलीच पाहिजे अशी एक आपली धारणा बनत चालली. मग ती रिएक्शन प्रत्यक्ष कृतीमध्ये आणा म्हणजे एखाद्याने काहीतरी टाकलं की त्याला लाइक केलंच पाहिजे. एखाद्याने काही बोललं की त्याला काहीतरी म्हणलंच पाहिजे. असं जरी असलं किंवा दुसऱ्याचं स्टेटस बघा ह्याचं कसलं भारी स्टेटस ठेवलंय बरं का आज. आज काही श्रावणातला वार चालू आहे त्यांनी ठेवलंय शंकराचं. हे मनात उमटणारे सुद्धा जे आंदोलन आहेत, हाही त्याच्यावरचा प्रतिक्रियेचाच भाग आहे. आणि आपण आता रिएक्टिव्ह बनत चाललोय बिकॉज ऑफ सोशल मीडिया आणि अति आपण आभासी जगतामध्ये जगत असल्यामुळे. आपल्याला प्रतिसाद देता येत नाही, आपल्याला प्रतिक्रिया देता येते. आपण ठरवू शकत नाही आपल्या मनाने आपल्या ताब्यात राहावं की नाही. आपोआप त्या गोष्टी घडत चालल्यात, नकळतपणे. कधीच मन आपलं गुलाम होऊन गेलं या गोष्टींचं. मग असं मन हे संन्यास गोष्टीकडे जाणारच नाही. या राग द्वेषापासून ते मुक्त कधीच होणार नाही. मग माझ्या आयुष्यात कधीच सुख येणार नाही. ज्याला मी सुख म्हणतोय, ते सुख नाहीच आहे, कारण त्याची एकदा समाप्ती होणार आहे. आपण भागवत वाचलं असेल तर भागवतामध्येही लिहिलेल्या गोष्टी, की पुण्य कमवून तुम्ही काय कराल? 7 स्वर्ग सांगितलेले आहेत. एक पण नाही. प्रत्येक स्टेजनुसार तुम्हाला सुख मिळेल. म्हणजे आपण असं उदाहरण घेऊया, की तुमच्या जीवनाच्या बँकेमध्ये ₹100 तुम्ही टाकलेत. ₹100 टाकले तर तुम्हाला पहिलीमध्ये ॲडमिशन मिळेल, पहिल्या स्वर्गात. तिथे काय मिळेल तुम्हाला? काही नाही. रोज पंचपक्वान्नाचे जेवण मिळेल. दिमतीला 4-2 नोकर असतील आणि छान सगळे मौज-मजेच्या गोष्टी तुम्हाला दिल्या जातील. जर तुम्ही ₹200 घेऊन आला असाल अकाउंटमध्ये, तर पहिल्या स्टेजमधल्या तर गोष्टी तुमच्याकडे असतीलच. पण दुसऱ्या स्टेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो हवा आहे तो पदार्थ तुमच्या दिमतीला येईल. हे पहिल्या स्टेजमध्ये काय होतं, रोज पंचपक्वान्न आहेत. तो पण मी ठरवू शकत नाही, की कुठला मेनू आज असावा. पण जर ₹200 माझ्याकडे असतील, तर मेनू मी ठरवणार. हे दुसऱ्या टप्प्यातलं स्वर्गसुख. मग ह्याच्यातही माणूस निराश होणार, की यार ह्याच्या पलीकडे काय? मग ते म्हणले ₹300 जर तुमच्याकडे असतील, तर तिसरं स्वर्गाचं द्वार तुम्हाला खुलं होणार. मग त्या तिसऱ्या स्वर्गामध्ये काय असेल? काही नाही, नोकरांची निवड तुम्ही करू शकता. असं एक-एक टप्प्यावरच्या सुखाची व्याख्या जी आहे, ते अधिक व्यापक होत जाणार. आणि 7व्या दारापर्यंत गेल्यानंतर मग पुढे काय? नाही 7व्या दाराचा तुम्ही सुख उपभोगलात, की आता संपलं. त्याच्यानंतरची पुढची स्टेज नाहीये. मग काय करावं लागेल? काही नाही. जेवढे तुमचे पैसे आहेत तेवढे संपेपर्यंत इथं राहायचं. पैसे संपले, की परत पृथ्वीवरती यायचं. अरे बापरे! मग एवढं करून परत पृथ्वीवरच यायचंय. मग करायचं काय? मग जर निगेटिव्ह बॅलन्स घेतला तर कर्ज काढून जगलो तर काय होईल? ते म्हणले 7 नरक दिलेले. तुमचं जसं कर्ज, तशा शिक्षा. अरे बापरे! मग 7 शेवटच्या 7 नरकातलं शिक्षा भोगून झाली. मग काय होईल? काही नाही, परत पृथ्वीवर यायचं. अरे बापरे! म्हणजे दोन्ही करून परत पृथ्वीवरच यायचंय. मग भागवत असं सांगतं, मग करायचं काय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, निष्काम कर्म करा. पापही नको आणि पुण्यही नको. कर्म करत राहा फक्त. भगवंताला समर्पित करत यायचं, भगवंताचं कार्य असं म्हणत राहायचं आणि सोडून द्यायचं, विसरून जायचं काल काय केलं आपण. काल किती जप केला, काल कोणाला मदत केली, अजून कोणाच्या कशासाठी काही केलं असेल, कुठं जाऊन भाषणं ठोकून आला असेल, काय जे असेल ते सगळं काल संपला विषय. मला आज माहीत नाही. आज माझा पहिलाच दिवस आहे. इतक्या निष्काम भावनेनं कर्म करता यायला पाहिजे. मी काल कुठल्यातरी देवाच्या दर्शनाला जाऊन आलो, तीर्थयात्रा करून आलो, विसरलो मी आता मला नाही माहिती. काल जे झालं ते भगवंताच्या कृपेने झालं, गोष्ट संपली. आज काय करतोय मी? आज मला काही भगवंताचं काही काम करता येईल का? कालच्या पुण्याईवर मी जगलो, तर ठीक आहे, परत सुखाची प्राप्ती होणार. आत्ता ज्या सांगितल्या तशा 6 स्टेजेसमध्ये आपल्याला मिळणार. परत काय, परत तिथंच येणार आपण. फिरून-फिरून भोपळे चौकात येणं म्हणतात तसं.
परत त्याच ठिकाणी येऊन पडणार. अरे बापरे, म्हणजे एवढं अख्खं आयुष्य घालवायचं, एवढी मेहनत करायची आणि परत जर येऊन अनेक शतकानंतर, वर्षानंतर, हजारो वर्षानंतर परत तिथंच येऊन पडायचं. मग शंकराचार्य म्हणतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे धारयाम्यहम, की अरे, परत जन्माला यायचं, परत मरायचं, परत जन्माला यायचं, परत मरायचं, परत आईच्या पोटात जायचं, हे किती वेळ? हे मुरारी, हे भगवान शिवा, तुझी कृपा हो. ते सोडवायचं असेल तर काय करायचं? भगवंत म्हणतो, निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. राग द्वेष द्वंद्व विरहित जर जीवन जगायला शिकलात, तर आपोआप कुठलंही अनायासे, कुठलाही प्रयास न करता, कुठलाही प्रयत्न न करता सुद्धा तुम्ही आपोआप ईश्वराचे होऊन जाल किंवा या बंधनातून मुक्त होऊन जाल. याच्यावरती माऊली असं म्हणतात, आणि मी माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. की ज्याच्या अंतःकरणात मी माझं असं आठवणही, अशी स्फुरणही येत नाही, ती नष्ट झालेली आहे, तो नित्य संन्यासी आहे असं समजायचं. मी हे केलं, मी ते केलं, मी देवळात जाऊन आलो, ह्या सगळ्याच गोष्टी कुठल्याही प्रकारचा मी हा दोन प्रकारे आहे. म्हणजे एकच मिनिट, माझ्याकडे एक श्लोक आहे, मलाही तो थोडा समजायला उशीर लागतोय, पण तरी मी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेल. तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याचा अभ्यास करा. हम्म, हम्म. आद्य शंकराचार्य लिखित जे आहे, शंकराचार्य विवेक चूडामणी नावाचा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथामधल्या एका श्लोकामध्ये शंकराचार्य असं म्हणतात, येन विश्वमिदं व्याप्तम यम न व्याप्नोति किंचन, आभासरूपमिदं सर्वम यम भांतम मनुभात्ययम. की ज्यानं हे विश्व व्यापलं आहे, परंतु ज्याला काहीही व्यापू शकत नाही, जो प्रकाशित होत असल्याने हे छायेसारखं सर्व विश्व नंतर प्रकाशित होते, तोच हा मी आहे. आपण ज्याला अहंकार असं म्हणतो, सेल्फ आयडेंटिटी. आता हा श्लोक थोडासा समजायला अवघड आहे. अर्थात तो शंकराचार्यांचा असल्यामुळे तितका आपला अभ्यास आणि तितक्या सगळ्याच गोष्टी पाहिजे, पण माझ्या स्तरावर जो समजला मी तो तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही जरूर त्याचा अभ्यास करा. आपल्या जीवनामध्ये जे जे काही आहे, जे जे आजवरचे अनुभव, आठवणी, चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी, चांगली माणसं, वाईट माणसं, पुण्य, पाप, जे जे काही आहे, या सगळ्यातनं बघा, डोळे बंद करा आणि जे जे तुम्हाला आठवता येईल तुमच्या आयुष्यातलं, चांगलं, वाईट, लहानपणाचं, आत्ताचं, जेवढं काही असेल, या सगळ्यातनं फक्त एकच गोष्ट करायची, मी काढून टाकायचा. म्हणजे नाही का, माझ्या आयुष्यातली अशी आठवण आहे, हे माझं जे आहे ना ते काढून टाकायचं आणि फक्त म्हणायचं आयुष्यातली एक आठवण आहे. मला ह्या माणसाचा राग आला होता, मला काढून टाकायचं आणि या माणसाचा राग आला होता, एवढंच ठेवायचं. असं डोळे बंद करा आणि आठवा. कुठल्याही गोष्टी आठवा तुम्हाला ज्या वाटतील, चांगल्या वाईट कुठल्याही. अरे, तिकडं आपण गेलो होतो, या देवाच्या दर्शनाला जाऊन आलो, तर मी देवाच्या दर्शनाला जाऊन आलो, यातलं मी काढून टाकायचं आणि फक्त देवाच्या दर्शनाला जाऊन आलो एवढंच ठेवायचं. बघा काय उरतं. विचार करा. मी माईक तोपर्यंत unmute करतो. बघूया, आपण समजून घेता प्रयत्न करूया. त्यांचा विचार आला असेल, त्यांनी माईक अनम्यूट करून सांगितलं तरी चालेल. तुमच्या आयुष्यातल्या ह्या कुठल्याही गोष्टीतनं, कुठल्याही लहानपणीपासून ज्या आठवणीत असलेल्या सगळ्या गोष्टींना फक्त ते मी जिथं जिथं येईल, ती ती गोष्ट तेवढा मी फक्त काढायचा, बाकी गोष्ट तशीच ठेवायची आणि काय उरतं ते सांगायचं.
येस चेतनाताई. काहीच वाटत नाही. तिथे आपलं अस्तित्वच वाटत नाही का आहे म्हणून. म्हणजे बाकी गोष्टी तिथेच राहतात पण आपण त्याच्यात नाही होत, अस्तित्वच नाही आहे. काय काहीच फरक पडत नाही म्हणजे त्या गोष्टीचा. ओके. अजून उरतं काय बघा विचार करून, त्या सगळ्यातनं त्या सगळ्या घटनेत फक्त मी काढायचा बाजूला, बाकी काहीच ठेवायचं नाही. बाकी वाक्य तसंच ठेवा, प्रसंग तसाच ठेवा, आठवण तशीच ठेवा, फक्त मीला काढायचं आणि काय उरतं तेवढं सांगा. येस कोण सांगताय? हॅलो हॅलो हा बोला. हॅलो. हा, बोला नुसतीच बोला. गोष्ट उरते. हा, गोष्ट नुसती उरते म्हणजे ते जी आठवण आहे तीच राहते, बाकी काही त्याच्या पाठीमागे राहत नाही. अस्तित्व बरोबर नाही असं म्हणू शकतो. बरोबर. गोष्टीचं अस्तित्व आहे, तुम्ही तुमचं अस्तित्व त्याच्यात राहत नाही, म्हणजे त्या गोष्टीचे तुमचा संबंध राहत नाही. बरोबर ना? हो हो. येस. अजून बाकी कोणाचा काय अनुभव आहे? पद्माताई लिहितात त्या गोष्टीचं कारण होतं. बरं. अजून काय उरतं बघा. दुःख सुख सगळ्यातनं फक्त तेवढं मी काढा. अजून कोणाचं काय उत्तर? दादा, हम्म. असं मन हे होतंय, चलबिचल होतंय आणि असं त्याच्यामध्ये काय म्हणताय काय हे अस्तित्वच नाहीये त्याला असं वाटतंय. काय म्हणताय? बरोबर. हाच तो श्लोकाचा अर्थ आहे की या जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला अस्तित्व जे आहे ते केवळ त्या मी मुळे आहे. ज्या क्षणी हा मी संपतो त्या क्षणी सगळ्याचं अस्तित्व झिरो होतं. ती गोष्ट तिथल्या तिथेच राहते, काहीही बदलत नाहीये, पण त्याचं अस्तित्व तुमच्या दृष्टिकोनातनं शून्य होऊन जातं. असा जो मी आहे हा प्रत्येक गोष्टीतनं काढणं म्हणजे निष्काम योग आहे. आता हा जो मी आहे या श्लोकापुरता जर विचार केला तर हा मी हा डायरेक्ट केलाय आत्म्याला, की आत्म्याशिवाय ह्या कुठल्याही गोष्टीला अर्थ नाहीये. जर आत्माच नसेल, म्हणजे आत्मा मीन्स माय रिअल सेल्फ, माझं जे स्वतःचं ओरिजिनल अस्तित्व आहे तो म्हणजे तो आत्मा आहे. तो त्यातनं त्याला जर बाजूला काढलं तर काही जगात उरत नाही, ना परमेश्वर उरतो ना काही उरतं, काही उरत नाही. आणि तेच जर दुसऱ्या अर्थाने आपण बघितलं की मी म्हणजे अहंकार, तर प्रत्येक गोष्टीतनं जेव्हा जेव्हा तुम्हाला दुःख होईल, जेव्हा जेव्हा तुम्हाला आनंद होईल, त्यातनं फक्त त्या मीला बाजूला काढायचं, बास. एवढं जरी केलं तरी आपोआप निष्काम कर्मयोग घडायला होतं. मग आता हे नुसतं मीला काढून ते रिकामी जागा राहते. मग काय, रिकाम्या जागेमध्ये ते भगवंताला टाकून द्या. तुम्ही त्याला तुमच्या आवडीचं काहीही नाव द्या. मी नाहीच. म्हणजे मी नाही तर मला काही कुठली गोष्ट चांगली वाटण्याचं कारण नाही, कुठली गोष्ट वाईट वाटण्याचं कारण नाही. जे घडतंय त्याच्यामध्ये मी रिॲक्ट करण्याचं कारण नाही. जे वाईट घडतंय त्याच्याबद्दल मला वाईट वाटण्याचं कारण नाही. काहीच होणार नाही. कारण ते माझं नाहीच आहे ना. म्हणजे बाजूच्या ज्या घरात भांडणं झाली म्हणून मला कशाला वाईट वाटेल? त्याचं भांडण चालू आहे, तो बघेल, माझा काय संबंध आहे? ही निष्काम कर्म. आणि असं जर आपण आपली हॅबिट बनवली, आपली सवय जर अशी बनवत गेलो आणि जर ती परमोच्च लेवलवर आपण घेऊन गेलो तर भगवंत इथे म्हणतो की अशानेच तुम्ही या संसार बंधनातून मुक्त होऊ शकाल. नाही तर ह्या पिक्चर मध्ये इतके गुरफटत जाणार आहात की कधीही यातनं सुटका नाही. की ज्या पिक्चरलाच खरं मानून आपण अख्खं आपलं आयुष्य जगतोय, तो पिक्चर खरा तर खोटा आहे, पण त्यालाच आपण खरं म्हणून आपलं अख्खं आयुष्य जगतो. जर त्यातनं खऱ्या अर्थाने त्या पिक्चरचा एन्जॉय करायचा असेल तर तुम्हाला अशा प्रकारे जगणं आवश्यक आहे असं भगवंताचं म्हणणं आहे. पण मग इतकं सोपं आहे का? अजिबात नाही सोपं. मग जगूच नाही का? बिंदास जगायचं. पण मग जगता जगता आपल्याला मग काय सोपं आहे, जसं आपल्याकडे सगुण आणि निर्गुण उपासना सांगितलेली आहे. परमेश्वर हा निर्गुण आहे, पण मग आता तो निर्गुणाची उपासना करता येत नाही कारण तो दिसतच नाही, आणि जोपर्यंत इंद्रियांना गोचर होत नाही ती गोष्ट तोपर्यंत ती इंद्रिय त्या ठिकाणी लागतच नाहीत.
म्हणून मग ते काय म्हणले, बर ठीक आहे, सगुणाची उपासना करा, आणा मूर्ती समोर, फोटो आणा समोर, करा त्या मूर्तीला, त्या तुमच्या जशा देवाला तुम्हाला आवडीनं आंघोळ घालायची वाटते, गंध लावायचं वाटतं, सगळं करा त्याच्या. यातनं काय होईल, हळूहळू हळूहळू हळू आपण त्याच्यामध्ये गुंतत राहू. पण लक्षात ठेवा एक गंमत, आता इथे सावधगिरी बाळगणं फार गरजेचं आहे. गुंतायचे कशात हे लक्षात घ्यायला पाहिजे, आणि आपण तिथे चुकतो. गुंतायचे परमेश्वरामध्ये, ना की मूर्तीमध्ये. मूर्ती हे माध्यम आहे, मूर्ती हे साधन आहे, ज्या साधनाद्वारे आपण त्या निर्गुण परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे त्या मूर्तीची आराधना करायचीच आहे, पण मूर्ती म्हणजे सर्वस्व नव्हे. म्हणून मला एक क्षण आल्यानंतर, म्हणजे ज्यावेळेला माझी मनाची ही अवस्था होऊन जाईल की आता मला सगळ्यातनं निरस वाटायला लागलं आणि त्या मूर्तीमध्ये आनंद वाटायला लागलाय, तेव्हा मला त्या मूर्तीतनंही बाजूला पडायचं आहे आणि मूर्तीच्या आतला, ज्याला मी परमेश्वर मानतोय, त्या परमेश्वराकडे आकृष्ट व्हायचं. आणि असं जर आपल्याला करता आलं तर आपला संसार हाही सुखाचा होऊ शकतो. संसारातनं बाहेर पडून काही आपल्याला प्राप्त करण्याची अपेक्षा ठेवत असो तर काही उपयोग नाही त्याचा. कारण संसारातनं शेवटी भगवंतानीच आपल्याला सांगितलं दुसऱ्या अध्यायात की माया हे त्याचंच एक रूप आहे. मग जर हे त्याचंच रूप असेल तर इथनं जाऊन आपण जाणार कुठे दुसरीकडे? हाही परमेश्वरच आहे. म्हणून तर म्हणतात ना, परमेश्वर सर्वत्र व्यापून उरलेला आहे. व्यापून उरलाय म्हणजे काय, इथं सर्व प्रत्येक ठिकाणी तो आहे. जर तो प्रत्येक ठिकाणी आहे तर इथनं उठून मी दुसरीकडे जाऊन मला काही मिळणार नाही. त्यापेक्षा इथेच प्रत्येक ठिकाणी परमेश्वर पाहणं, यातच खरं माझं शहाणपण आहे. म्हणून पुढे माऊली असं म्हणतायत, जो मने ऐसा जाहला, संगी तोची सांडिला, म्हणून सुखे सुख पावला अखंडित. असा जो मनानी अहंकार विरहित, सेल्फ जो त्यातला आहे, मी जो आहे त्यातला, तो जर त्याने बाजूला काढला, त्याचे सर्व विषयांचे आणि आसक्तीचे बंध आपोआप तुटून जातात. जे आता तुम्ही उत्तर दिलं तेच घडतं. म्हणजे शब्दार्थाने आपल्याला आता ही गोष्ट अनुभवता येऊ शकते की खरंच मी जर बाजूला काढला तर काहीच उरत नाही, कशाचंच अस्तित्व उरत नाही. आणि तेच खऱ्या अर्थाने आनंदाचं पहिला टप्पा आहे. म्हणून त्याला अनायासे सतत सुख प्राप्ती होते. म्हणजे जेवढं आपण त्या मीचं अस्तित्व ठेवू तेवढं आपण दुःखात जाणार आहोत, आणि जेवढं त्या मीचं अस्तित्व काढून टाकू आणि सगळं काही करणार आहोत तर त्याला आपण आनंदी राहणार आहोत. बघा कशी गंमत आहे. जे आपल्या दुःखाचं कारण आहे तेच आपल्या सुखाचं पण कारण आहे. ज्या मी मुळे आपल्याला आयुष्यात दुःख निर्माण होते, तोच मी बाजूला काढला की आपल्या आयुष्यात आनंद आनंद आहे, असं माऊलींचं म्हणणं आहे. आता गृहाधिक आघवे, ते काही न लगे त्याजावे, जे घेते जाहले स्वभावे निसंगू म्हणून. अत्यंत समर्पक माऊली याच्यामध्ये सांगतायत, अशा द्वंद्व विरहित पुरुषाला, पुरुष म्हणजे व्यक्ती, घरादाराचा त्याग मुद्दाम करावा लागत नाही. म्हणजे जर आतून एकदा ही भावना गळून पडली मी वाली, तर त्याला ह्या संसारातनं जे काही रेग्युलर लाईफ चालू आहे त्याच्यातनं बाहेर पडण्याची अजिबात आवश्यकता नाही. कारण तो तसं यातूनच बाहेर पडलेला आहे ना. बाहेरून पडण्याची काय आवश्यकता आहे? कारण अहमचा विचार करणारे त्याचे मन स्वभावताच अनासक्त झालेले आहे. सगळ्या गोष्टी ज्या एन्जॉय खरंच खऱ्या अर्थाने जर करायच्या असतील, आनंदात जगायचं असेल, तर हे करणं गरजेचं आहे. कारण आपल्या दुःखाचं कारण आपला मी हाच आहे, आपली स्वतःची आयडेंटिटी. मग असा जे आता आपण म्हटलं तसा एक प्रयत्न करून बघायचा. ज्याच्या ज्याचा आपल्याला राग येतोय, ज्याचं ज्याचं आपल्याला आकर्षण वाटतंय, त्या सगळ्यांना फक्त मी काढायचं. मला ही गोष्ट आवडते, ओके, मला काढून टाकायचं. गोष्ट आवडते, ठीक आहे, आवडू दे की गोष्ट, काय फरक पडतोय. मला ह्याचा राग येतोय, मला काढून टाका, राग तिथंच राहू द्या. मी काढला की राग कोणाला येणार आहे? कोणालाच नाही येणार. मी आपोआप शांत होत जातो. मला बाहेरची परिस्थिती बदलण्याची गरजच नाहीये, मला फक्त माझं आतलं मन बदलायचं आहे. ते बदललं की सगळं बदललं. म्हणून माऊली असं म्हणतात की घरदार सोडायची आवश्यकताच नाही, ज्याचं मन असं रागद्वेषापासून विरहित झालेलं आहे. मग दृष्टांत देताना माऊली असं म्हणतात, देखेई अग्नी विझवून जाये,
मग जे राखोडी केवळू होय, तै ते ते कापुसे गिवसुये जिया परी. की अग्नी विझून गेल्यानंतर त्याची राख उरते. देखे अग्नी विझवणी जाय, मग जे राखोडी केवळी होय. ही शेकोटी किंवा चूल जी आहे ती विझून गेली, काय उरलंय? तर फक्त राख उरलेली आहे. अशी ही राख बघा किती, म्हणजे ज्ञानेश्वरी आपण का म्हणतो ना, की ती सामान्य माणसासाठी भगवंतानी केलेली कृपा आहे. की ज्ञानाची प्राप्ती करायची असेल तर ज्ञानेश्वरी वाचा. इतक्या सोप्या पद्धतीतला दृष्टांत देऊन एवढं गूढ असलेलं ज्ञान मला नाही वाटत जगातल्या कोण्या संताला जमलं असेल. किती सुंदर उदाहरण दिलंय बघा. की जो अग्नी, त्याची क्षमता काय आहे, तर तो भल्या भल्या गोष्टी भस्मसात करू शकतो. इतका प्रचंड असलेला अग्नी जेव्हा थंड होतो, देखे अग्नी विझवणी जाय, मग जे राखोडी केवळे होय. अशी जी झालेली राख आहे, तै ते कापुसे गिवसुये जिया परी. की अशी उरलेली राख कापसात सुद्धा गुंडाळून ठेवता येते. की एकदा का त्यातला अग्नीच नष्ट झालेला असेल, तर तो अग्नी ज्या कापसाला सहज पेटवू शकतो, त्या कापसात सुद्धा त्याची राख ठेवू शकतो आपण. एकदा मीपणा संपला की मग ते आयुष्य कुठेही आपलं सुखासुखी जाऊ शकतं. हे सोपं अजिबात नाहीये. 100% मान्य आहे. आपण सगळेच एका वाटेवरचे प्रवासी आहोत. पण मी असा विचार करतो, 100 गोष्टी आपल्याला नाही जमणार ह्या करायला. 2 जमल्या तर काय हरकत आहे? 98 नंतर जमतील. पण जर 2 चा अनुभव आला, तर मला 3रं करायला बळ मिळेल. मग 3ऱ्याकडे मी जाईन. असं करत करत एक ना एक दिवस तर येईल की मला 100 गाठायला. गाठेन मी. कारण मला आता त्याचा अनुभव आला. जे व्यसनं कशी जडतात, तशीच जडतात. की पहिल्यांदा केलं की छान वाटतं. मग परत करावंसं वाटतं. मग अजून छान वाटतं. मग परत परत करावंसं वाटतं. तसा जर मला पहिल्या ह्या मी काढल्यानंतर जर आनंद मिळत असेल, त्याचा अनुभव येत असेल मला, तर मला पुन्हा पुन्हा करावंसं वाटेल ते. आणि असं पुन्हा पुन्हा करून माझं आपोआप मी शांत होत जाणार आहे. मला ते त्यासाठी वेगळं काही करायचे नाही. जो मीपणा आपलं अख्खं आयुष्य खराब करू शकतो, तो एकदा मी काढला की तीच गोष्ट आपल्याला सुखाची प्राप्ती करून देणार आहे. तैसा असतेनी उपाधी, ना कळीजे तो कर्मबंधी, जयाची ये बुद्धी संकल्पू नाही. त्याप्रमाणे जर डोक्यामध्ये ह्या विषय भोगाचे संकल्पच नसतील, हे मला पाहिजे, ते मला पाहिजे, तर तो माणूस त्याच्यात गुंतून राहत नाही. इथे भगवंताने एक शब्द वापरलाय, नेयः सह सन्नित्य संन्यासी. आपण स्वामी चरित्रात 14व्या अध्यायात हा शब्द ऐकतो, वाचतो. ज्ञाता आणि नेय. आता हे ज्ञाता कोण, नेय कोण, हे फार महत्वाचं आहे. ही त्रिपुटी आहे. 3 काय म्हणूया त्याला, अवस्था नाही म्हणता येणार, काय म्हणता येईल त्याला, 3 भाग आहेत म्हणूया आत्ताच्या त्या गोष्टीला. जे आपण मागे एक उदाहरण पाहिलं होतं बघा. की समोर तुमच्या सपोज आता एखादा ग्लास आहे, असं आपण कल्पना करूया. ग्लासला आपण पाहतो, म्हणजे ग्लास दॅट इज अ ऑब्जेक्ट, एखादी वस्तू. पाहणारा म्हणजे मी, आणि पाहण्याची जी प्रोसेस होतीये, दॅट प्रोसेस. तर ज्ञाता आणि ज्ञेय. ज्ञाता म्हणजे ज्याला ज्ञान होतंय तो. ज्ञेय म्हणजे ज्याचं ज्ञान होतंय तो. आणि ह्या ज्ञाता आणि ज्ञेय मध्ये काय आहे, तर ज्ञान आहे. जे पाहिलं जातंय ते ज्ञेय, जो पाहतोय तो ज्ञाता. म्हणजे आपण म्हणतो ज्ञाता आणि ज्ञेय दोन्ही एकच आहेस, तूच आहेस. मग दोन्ही जर त्याचं अस्तित्व संपलं तर उरतं काय? ज्ञान. हे दृक दृश्य विवेक अशी तरी त्रिपुटी सांगितलेली आहे. बघणारा, बघितलं जाणार, आणि ह्या दोघांची प्रोसेस, पाहण्याची जी कृती घडतीये.
मग जर पाहणाराही काढून टाकला आणि ज्याला पाहिलं जातं तेही बाजूला केलं तर काय उरलं? ती मधली प्रोसेस, दॅट इज ज्ञान. म्हणून इथे म्हणले ज्ञेय स नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती. जे ज्ञेय आहे, जे पाहण्यासारखं आहे, अनुभवण्यासारखं आहे, अशा सगळ्याची कांक्षा जी आहे, मनातली भावना जी आहे ती मिळवण्याची, ती काढून घेतली की मग जे उरतं ते हा संसार बंधनातून मुक्त होता येतं. सो आपल्या आयुष्यामध्ये हा विचार आपण कायम ठेवावा. जेव्हा जेव्हा आपल्याला आनंदी व्हायचा असा विचार येईल, त्या त्यावेळेला फक्त एकच करायचं आहे, भगवंताच्या म्हणण्यानुसार, तिथनं पळून जाऊन काहीच होणार नाही. मी आता ह्याचा विचारच करत नाही, मी इकडे जातच नाही, मी इकडे हे करत नाही, हे करून काही होणार नाही. त्यातली जी अटॅचमेंट आहे ती काढून टाकायची. गोष्ट तिथल्या तिथंच ठेवायची. मला ही गोष्ट पटलेली नाही, ठीक आहे, कळलं. आता मला ह्याच्यामुळे त्रास होतोय, मग मला त्या त्रासाला आनंदामध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. मला ते काढून टाकायचं आणि गोष्ट तिथंच ठेवायची. मला याचा त्रास होतोय, मला काढून टाकलं, ठीक आहे, त्रास होतोय, होऊ दे ना, काय फरक पडतोय? कोणाला त्रास होतोय? शरीराला, मनाला, कोणाला होतोय? मी नाहीच आहे ना, माझं नाहीच नाही. मन माझं नाहीये, शरीर माझं नाहीये, मग कोणाला त्रास होतोय? ज्याला व्हायचं ते होऊ दे, मला काय फरक पडतोय? आपोआप तीच गोष्ट मला आनंद देऊन जाणार आहे. कर्मसन्यास करून तिथनं ती गोष्ट टाळून आपल्याला त्या गोष्टीपासून आनंद नाही मिळणार आहे. त्या गोष्टीतली आसक्ती बाजूला काढून आपण त्याच्यातनं आनंद मिळवू शकतो. मग गोष्टी कुठलीही असो, स्वतःच्या शरीराच्या आजारपणाची गोष्ट असो, दुखण्याची गोष्ट असो, करून बघा हा प्रयोग. जेव्हा केव्हा ताप येईल, की अजून काही किरकोळ काही होईल, तेव्हा करा. मेजर ठिकाणी नका करू पहिला प्रयोग. आपण उदाहरण घेऊ ताप येण्याचं. ठीक आहे, ताप आलेला आहे, त्रास होतोय, वेदना होतीये, अशक्तपणा वाटतोय, मान्य. कोणाला ताप आलाय? मला ताप आलाय. आता मला त्या दुःखाला आनंदामध्ये काय म्हणतात याचं परिवर्तन करायचं आहे. मला ताप आलाय, मला वेदना होतीये, मला अशक्तपणा आहे, यातलं सगळ्यातलं मला काढून टाकायचं. ताप आहे का? आहे. कोणाला आहे? मला काय माहिती. वेदना होतीये का? होतीये. कोणाला होतीये? मला नाही माहित. अशक्तपणा आहे का? आहे. कोणाला आहे? मला नाही माहित. आणि काय उरतं ते मला सांगा आता. मी आता जो एक्झाम्पल दिलाय, तुम्ही असं केलं, काय उरेल? अनुभवलंय म्हणजे कुठलं आत्ताच म्हटलं ते का? हो दादा. येस. काय अनुभवता त्यातला, म्हणजे रिझल्ट काय आला? शरीराला जो त्रास होतोय ना, तो आपल्या मनाला नाही होत तो त्रास. बस, शरीराचा त्रास तिथल्या तिथं, आपण खुश. हो. व्हेरी गुड. वेदना त्रास कमी होईल नाही, वेदना राहतच नाही ना, कारण कमी होणार म्हणजे परत राहणार आहे, तर कोणाला राहणार? मलाच राहणार, मग मी नाहीच ना. मी नाही म्हणल्यानंतर त्या गोष्टीचं मला काहीच अटॅचमेंटच राहत नाही. जसं मग आपल्याकडे एक पद्धत आहे, एखाद्या व्यक्तीशी माझं भांडण आहे, तर तो समोर जर येत असेल ना, तर आपण नजर फिरवतो, इग्नोर करतो त्याला. आपण जर इग्नोर केलं, तोही आपल्याला इग्नोर करतो आणि निघून जातो. तुम्ही जर तुमच्या आजारपणाला इग्नोर केलं ना, त्या आजारपण पण आपल्याला इग्नोर करतं आणि निघून जातं. अरे याला काही फरकच पडत नाही आपण येऊन सुद्धा, मग येऊन काय करायचं? आणि जो काही आजारपण आहे, जे त्रास आहे, तो निघून जातो तिथनं. ठीक आहे, शारीरिक परिस्थिती जिथल्या तिथं असणार आहे, तुम्हाला गोळ्या घ्यायच्यात का? घ्यायच्या ना, काय प्रॉब्लेम नाही. माझ्याशी काही संबंध नाही त्याचा, एवढंच फक्त स्वतःच्या आतमध्ये सांगायचं आहे. आता जसं माऊलीने आपल्याला सांगितलं ती गोष्ट लक्षात ठेवा. बाहेरून काही कृती करायची आवश्यकता नाही. बाहेरून कोणाला सांगत बसायचं नाही, नाही मी काही गोळ्या घेणार नाही, हा काही ताप माझा नाहीये. मूर्ख म्हणतील आपल्याला लोक.
आपल्याला आतून त्या गोष्टीपासून डिटॅच व्हायचं, कारण आपण लोकांना सांगतोय पण प्रत्यक्षात आतून त्याच्याशी जोडलेलंच आहोत, मग उपयोग होणार नाही. आतून जर आपण त्या गोष्टीपासून दुरावलो किंवा डिटॅच झालो तर ती गोष्ट आपोआप निघून जाते. बस. सो आनंदी जीवन जगायचंय म्हणून मी धडपड धडपड जीवापाड जीवाची करायची दिवसभर, रोज आपलं तेवढ्यासाठी का जगतोय मी, आनंद पाहिजे मला. पण आनंद असं बाहेरून कुठून येणार आहे, तो आतूनच यावा लागेल. मग आतून येण्यासाठी मला हा निष्काम कर्मयोगाचा भाग जो आहे तो जगायला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीतनं जगायला सुरुवात करायची. फार फार आपल्याला काही संत विंत व्हायला जायचं नाही, आपण तेवढे काही पात्र नाही आहोत, आपण माणूसच आहोत. छोटं छोटं प्रयत्न करत राहायचं, जिथं जिथं शक्य होईल तिथे तिथे आपण हा प्रयत्न करायचा. आणि एकदा का तो आनंदाची झिंग चढायला लागली, नशा चढायला लागली, की मग आपोआप आपल्या आतूनच तो आपल्याला आवाज यायला लागतो, अरे नाही असं नाही करायचं. आणि त्याला कळलंय आता की यातनं आनंद मिळतोय, आपण असं नाही केलं तर मग आपला आनंद जाईल निघून. मग हळूहळू आपल्याला त्याची पण सवय लागायला लागते. मग लोक आपल्याला म्हणतात, अरे काय तुझ्यात काय एवढा बदल झालाय, छान वाटतं. बरं ते आपण दुसऱ्याला सांगून त्याला पटेलच असं नाही, ठीक आहे ना, त्याची ती अवस्था आहे, आपली ही अवस्था आहे, दोघांमधला फरक आहे. त्यामुळे सगळं करायचं, छानपैकी आपलं आयुष्य एन्जॉय करायचं, भक्ती करायची, जे जे वाटेल ते सगळं करायचं. पण त्या सगळ्यामधला जो आकर्षणाचा भाग आहे किंवा डिटॅचमेंटचा भाग आहे, दोन्ही टाळायचं आहे. कारण राग आणि द्वेष दोन्ही घातकच आहे. फक्त लाईक्स पाहिजेत आणि डिसलाईक्स नको असं होणार नाही. बॅलन्स जोपर्यंत झिरो होणार नाही आपल्या अकाउंटचा, तोपर्यंत कुठलीही गोष्ट नष्ट होणार नाही. जास्ती बॅलन्स असेल, 7 स्वर्ग ठरलेले आहेत. जास्ती निगेटिव्ह बॅलन्स असेल, 7 नरक ठरलेले आहेत. न्यूट्रल कुठे आहे? पृथ्वीवरतीच आहे. सो या दृष्टिकोनातून आपल्याला हा अध्याय बघायचा आहे. मी पण अनुभवलंय, साईडच्या व्यक्तीला समजतं की मला खूप ताप आला आहे, पण मला त्याचा त्रास किंवा जाणीव पण नसते. बघा म्हणजे मी जे नेहमी म्हणतो की आपण प्रवासी आहोत, तर असं सगळ्यांचा अनुभव येत असेल तर म्हणायचं हो बरोबर आहे सगळ्यांचं. जर एकालाच येत असेल अनुभव तर काहीतरी विचार करायला बाबा काय वेगळं आहे याच्यात, का काहीतरी चुकतंय. तुम्ही सगळे म्हणताय की हा प्रयोग केला आणि आजार बराच झालाय, फंटॅस्टिक. बघा किती सोपं आहे. काहीच करायचं नाही, त्या डॉक्टरलाही वेळ म्हणे, नाही तर डॉक्टर म्हणजे तुला काही येडापणा लागलाय, मला काही झालेलं नाही, मला काही गोळ्या देऊ नको. मूर्ख म्हणतील आपल्याला लोक. असं काही करायचं नाही. आतून आपल्याला बदल घडवायचा, एवढंच काम करायचंय. आणि जर ही गोष्ट आपल्या आजाराच्या बाबतीत होत असेल तर ही गोष्ट बाकीच्याकडे का नाही लागू होणार? सगळ्या ठिकाणी लागू होऊ शकते. छोटे छोटे प्रयोग आपण त्यातनच करत राहायचे, आपल्याला जे येतील. आणि मग कळत जातं की मग जे भगवंत सांगतो ते किती महत्वाचं आहे. ज्ञानेश्वर माऊली का इतक्या साध्या सोप्या पद्धतीत सांगतायत, इतकं सिम्प्लिफाय करून देत आहेत. म्हणजे त्यांचं ज्ञान आणि आणि माऊली प्रत्येक वेळेला सांगतात हे माझं नाहीच आहे, हे केवळ सद्गुरु कृपेमुळे माझ्याकडनं घडत चाललेलं आहे. तो हा जो भाग आहे की गुरुकृपा का आवश्यक आहे, मागच्या अध्यायात आपण पाहिलं की परिप्रश्नेन सेवया, गुरूंची सेवा ही कशी केली पाहिजे, इतक्या आत्मीयतेने सेवा करायची की गुरु प्रसन्न व्हायला पाहिजे. आणि मग त्यांना आपली जिज्ञासा विचारायची की काय केलं पाहिजे मी, मग ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील. तर हाच आपला अंतिम आनंदाचा मार्ग आहे. आपल्याला जेवढं झेपेल, रुचेल तेवढं करायला सुरुवात करायची, पुढचं पुढे बघता येईल. उद्या एखाद्या वेळेला असं वाटलं की अरे नाही नाही हे काय बरोबर होत नाहीये, सोडून द्या. धरून कुठं ठेवायचंय आपल्याला? अनुभव येत असेल, छान वाटत असेल, करायचं. दुसऱ्याला सांगून बघायचं. त्याला म्हणलं पटलं तर घे बाबा, नाही पटलं तर सोडून दे. आग्रह अजिबात नाहीये की असंच करायला पाहिजे, मी ह्या देवाची सेवा करतो म्हणून तू त्याच करायला पाहिजे, अजिबात नाही. तुला जर दुसरा देव आवडत असेल काय हरकत आहे. शेवटी तू एकाच ठिकाणी येऊन पोहोचणार आहेस. फक्त त्यातला आतला जो गाभा आहे तो गाभा व्यवस्थित असणं आवश्यक आहे. वरचा देव महत्वाचा नाही, गणपतीचा करा नाही तर देवीचा करा नाही तर आणखीन कोणाचा करा. पण त्यातला जर भक्तिभाव चुकत असेल, अजूनही मन शुद्ध नसेल, तर मग तो करून पण फायदा होणार नाही. म्हणून मग कर्मयोगाचा भाग जो आहे हा अत्यंत आवश्यक आहे. छोट्या छोट्या गोष्टींना आपण देवासमोर दिवा लावतो, कर्मयोग आहे की त्या दिव्या लावण्यातून आपण स्वतःला देवापाशी जोडण्याचं काम करतो. म्हणून देवासमोर दिवा लावला पाहिजे. मग एखादा म्हणेल बाबा नाही मला निरंजन न लावता सुद्धा जोडत आहेत, बरं जोड. तुला त्यांनी जर साध्य होणार असेल तर तसं करून बघ. असं भगवंतांनी इथे सांगितलंय. संन्यास आणि कर्म दोन्ही एकाच ठिकाणी घेऊन जाणार आहेत. तुला कुठल्याही गोष्टीतलं आकर्षण नाहीये. एखादा म्हणेल मला कशाची गरज नाही, मला माळ नको, फुलं नको, पूजा नको, काही नकोय, मी नुसतं शांत बसलो तरी मला छान वाटतंय, कर. शेवटी काय ते छान वाटणं, आराम वाटणं हे अति महत्वाचं आहे. आणि एखादा फार पूजापाठ करून सुद्धा त्रास करून घेतोय,
तो करून पण उपयोग होत नाही त्याचा. दोन्ही भाग लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला. तर या दृष्टिकोनातनं आपण आणि हे जर शिकायचं असेल तर काही एक म्हणजे पुस्तकं, ग्रंथ वाचण्याची पण आवश्यकता नाही. आजूबाजूच्या लोकांचं निरीक्षण करत गेलो तरी आपल्याला कळत जातं की कसं घडतंय हे आयुष्य. एक उदाहरण देईल. माझ्या YouTubeवर पण काही त्यांचे व्हिडिओज आहेत. मुंबईमधलेच आहेत बहुतेक. आपल्या चेतनाताई तुम्हाला माहिती असावेत. निसर्गदत्त महाराज म्हणून होते. एक पान टपरीवरचा व्यक्ती, पान टपरी चालवणारा व्यक्ती, अशी त्यांची आख्यायिका म्हणजे पूर्वाश्रमीचं आयुष्य. आणि एका संत सज्जनाने त्यांच्या गुरूंनी त्यांना असं सांगितलं, "अरे तू एवढं करतोयस ठीक आहे, करत राहा म्हणे तू. फक्त रोज एवढंच सगळ्यांना सांगायचं, की मी हे शरीर नाही आणि मी हे मन नाही. बास. आणि तुला जे करायचं ते कर." अशातून त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली सद्गुरूंच्या कृपेने. आणि आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरती आल्यानंतर म्हणजे जेव्हा त्यांना जाणीव झाली, की आता आपला शरीराचा प्रवास संपवायचा आहे किंवा संपणार आहे. मग त्यांना ते असं झालं, की अरे हे सगळं लोकांना द्यायला पाहिजे. आणि मग त्यांचे खूप भाषणं म्हणजे त्यांनी फॉरेनला त्यांचे बरेचसे अनेक सेशन झालेले आहेत. अनेक त्यांचे फॉलोअर्स झालेले आहेत. पण माणूस साधा पानटपरीवरती काम करणारा व्यक्ती होता. तर असे अनेक आपल्याकडे संत योगी अरविंद असतील, अतिशय हुशार व्यक्ती आणि मग त्यांचं आयुष्य कसं बदललं, त्यांची बायोग्राफी खूप छान आहे. तर आपण जेव्हा-जेव्हा या गोष्टी वाचू, तेव्हा-तेव्हा त्यातनं आपल्याला गोष्टी समजत जातील. पुस्तकं वाचणं म्हणा, लोकांमध्ये राहणं म्हणा, देशाटन करणं, 4 ठिकाणी फिरणं, पाहणं, यातनंही आपल्याला गोष्टी काय म्हणूया त्याला इम्प्लिमेंट करायला अजून सोप्या जातील. त्यावेळेला त्यामुळे फायनल कन्क्लुजन जे आपल्या शास्त्रांनी सांगितलंय, की ज्ञान प्राप्ती कशाने होईल? तर श्रवण, मनन, निधिध्यासन. ऐका किंवा वाचा, मनन करा, त्याच्यावरती चिंतन करत राहा. सातत्याने सारखं ते काय सांगितलं ह्याचा विचार करत राहायचं. त्या चिंतनातून तुम्हाला काही गोष्टी कळतील आणि मग त्याचा निधिध्यास करा, सेल्फ प्रॅक्टिसेस करा त्यातल्या. स्वतःच्या जीवनात उतरून बघा आणि मग तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होईल. अशा प्रकारे हा दुसरा आणि तिसरा भाग होता. आपल्या जीवनामध्ये आपण ह्या पद्धतीने जर जगलो तर निश्चित आपल्याला त्याचा फायदा होतो. आपल्या जीवनातले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांनाही आपल्याला मदत होऊ शकेल. सो आजचा भाग इथेच थांबवतो.